तर आज आम्ही घेणार आहे थोडा वेगळा रूट। रेग्युलर रोडनी तर आम्ही जातोच, पण आज पहिल्यांदा घेणार आहे आपला दुसरा रूट। आज कुछ ॲडव्हेंचर करते है, ट्रेक करायचं, पळत जायचं। ते आम्ही आता स्टेज 2 पार केली आहे, अर्ध्यापर्यंत आलेलो आहे, पण अजून पण खूप आहे। चलो, हर हर महादेव। झुप 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 झुप। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललेलो आहे घोराडेश्वरवरती आणि आज आहे सॅटर्डे, त्यामुळे खूप गर्दी असणार आहे। तर आज आम्ही घेणार आहे थोडा वेगळा रूट। रेग्युलर रोडनी तर आम्ही जातोच, पण आज पहिल्यांदा घेणार आहे आपला दुसरा रूट वरती। आणि ऑरेंज फुलं हे परत आलेली आहेत। लास्ट इयर पण मी हा व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावरती, तर यावेळी पण आपण बघूया फुलांनी बहरलेलं मावळ। आज माझ्यासोबत आहे अक्षय, त्याला तुम्ही ओळखताच, चेतक बॉय। तर चला स्टार्ट करूया आपल्या ट्रेकला। मस्त रेडी होऊन आलो आंघोळ वगैरे करून, कारण मंदिरात जायचं आहे आपल्याला। किती फुलं आहेत। तो वाला रेग्युलर रूट आहे, सरळ पायऱ्यांनी जायचं वरती डायरेक्ट मंदिराच्या जवळ। हे थोडं वेगळं आहे, आज कुछ एडवेंचर करते हैं। गणपती बाप्पा, बिर्ला गणपती टेम्पल। तर रोडची सुरुवात अशी आहे, आम्हाला शिकवणार आज चढायला वरती कसं चढायचं, डोंगर। अक्षयवरती पोचलेला आहे। स्टेज 1 आम्ही आता पार केली। नॉर्मल रनिंग करणं आणि डोंगरवर ट्रेक करणं थोडं अवघड असतं, थोडा थोडा दम लागायला सुरुवात केलेली आहे आता। वाव। तर अमरजाई देवी गेली की पहिलाच पार्किंगचा स्पॉट आहे तो, इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे। 20 रुपये घेतले पार्किंगसाठी। हा लोकल असून आपल्याला काय भेटलं नाहीये, द्यायला लागतात 20 रुपये, तर दिले। अशक्य सुंदर सह्याद्री। हा आपला तळेगाव टोल नाका। आज ट्रॅफिक कमी आहे, कारण आज सॅटर्डे आहे। IT वर्कर्स झोपलेले आहेत, ट्रेकला आलेस कुछ भी। असं वाटतं आम्ही आता स्टेज 2 पार केली आहे, अर्ध्यापर्यंत आलेलो आहे, पण अजून पण खूप आहे। चलो, हर हर महादेव, बम बम बोले। सवय नसली तर सांस फुल जाते। स्टेज 2 आम्ही पार केलेली आहे। छोटासा ब्रेक घेतलेला, आता थोडं बसलो, परत निघालो आता। ब्रेक टाइम। अक्षय भरपूर काय काय खायला घेऊन आला आहे।
तर मी एन्जॉय करतो, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. हा समोर दिसतोय तो आहे कुंडमळा. आपला कुंडमळावर पण सुद्धा व्लॉग बनवलेला आहे, नक्की जाऊन बघा. मस्त प्लेस आहे. आता फुल पाणी भरलेलं आहे आणि ही प्लेस तुम्हाला माहीतच असेल, याच्यावरून गाडी जाते. खूप मोठा ब्रेक घेतलेला, पण एवढंसा चढून परत आम्ही बसलो आता, कारण खूप दम लागतो आहे. ऊन पण एवढं वाढलं आहे. आलो आहे आम्ही 8 वाजता, तर काय बोलायचं. आता वाजलेत 8:45. तर पाऊण तास लागला एवढा चढायला. अजून आम्हाला जायचं आहे एवढा वरती. तिथे बसलेलो आम्ही खाली, आता परत इथे. ट्रेकर पण दमला आहे, काय घेऊन जायचं मला. चालायचंच, ट्रेक करायचं, पडत जायचं. कम हियर, कम बेटा, कम बेटा, हरी अप, हरी अप, हरी अप. असं पळायचं आणि नंतर बसायचं, हेच काम आहे. फायनली खूप मस्त सावली भेटलेली आहे. थोडासा आराम करावंसं वाटतं, थंड हवा सुटली. पण आराम केला की परत अजून टाईम जाणार आणि परत बॉडी थंड होते, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर अमरजाई देवीचं जे मंदिर आहे त्याच्या साईडने सुद्धा रोड आहे, तो इथून येतो. आणि फायनली आम्ही स्टीप चढाई संपवलेली आहे आणि आता आलेलं आहे नॉर्मल. घोराळेश्वरच्या हाईटपेक्षा आता वरती आलं. आता आम्हाला थोडंसं खाली उतरायचं आहे मंदिरासाठी. वी हॅव डन इट. आता नाही दम लागणार नॉर्मल याला. तर डोंगर पार करतोय. तर बियॉन्ड दी वॉल दाखवतो तुम्हाला. हा बघा एक्सप्रेस हायवे दिसायला लागला आपल्याला आता. आणि ग्रुप. तर तिथून आम्ही आता चढून आलो डोंगर. आता इथून उतरायचं आणि तिथे आपल्याला मंदिर दिसतंय. चल चल चल, भग भग, जोर से भग, रुकने का नहीं, झुकने का नहीं, स्टाइल में भागते रहने का. तर हा बघा आता तुम्हाला चांगला व्ह्यू भेटत असेल गौंजे स्टेडियमचा. कोल्डप्ले कॉन्सर्ट इथं घ्यायला पाहिजे. आपण इथूनच बघू. जसं DY पाटीलला खारघर हिलवरून बघणार आहेत सगळे, तसं आपण इथून बघू शकतो. काय करणार नाही, आवाज तरी येईल. लोधा हा इंटरनॅशनल मॅच चाललेली तेव्हा कॅमेरामॅननी इथून दाखवलेलं, वरतून मुलं बघतायत. माझा तिथलाही व्लॉग आहे, तोही बघितला असेल. नाही नसेल बघितला तर जाऊन चेकआउट करा. आणि समोर दिसत आहेत एक्झर्बिया. आज थोडं वेदर क्लिअर आहे, एवढं पण नाही आहे, पण आहे, दिसत आहेत बिल्डिंग्स. यामध्येच कुठेतरी कासारसाई डॅमसुद्धा आहे. हा साखर कारखाना. मारुंजे आणि ते सगळी हिंजवडी. जास्वंदच आहे, पण थोडं वेगळं वाटतंय. कमेंट करून सांगा नक्की काय आहे. खूप मस्त आहे, कलर खूप मस्त आहे. तर घोराळेश्वरचं गेट आपल्याला दिसलेलं आहे. जो पायऱ्यांनी रस्ता येतो तो असा इथे येतो आणि आतमध्ये मंदिराकडे. आता उतरायचं आपल्याला खूप खाली अजून. दम येतं इथून. उतरून दाखव, उतरून दाखव ना. उतरू शकतो नको बोल, उतरून दाखव. झूप. आम्ही इकडून जातो आरामात. आम्हाला झूप नाही जायचं, डायरेक्ट झूप. डुबा 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 डू, डुबा डुबा डू.
गिर रहा ना मेरे साथ हाथ पकड़ झुक 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 झुक। तर आमच्या ट्रेकचा लास्ट पडाव, थोडं उतरायचं आहे, मग आपण भोलेनाथच्या दर्शनाला. बम बम बोले. किती वेळ लागला आपल्याला? किती? 1.5 तास लागला का? 1.25 तास? 1.5 तास लागला मित्रा. एवढा बसत बसत ह्याच्यामुळे झालंय सगळं. नुसता बसते, 5 मिनटं झालं की बसते. ट्रेकला आलाय का टाइमपास करायला आलाय काय माहिती. अबे साले तभी मेरे माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. एवढा दमला ना, मी थोडं थोडं चालतो, रोज वॉक करतो, तेवढ्यावर माझं थोडंसं झालं पण नॉर्मल होतं. पण घोराडेश्वरला मी येतोय ऑलमोस्ट 1 वर्षानंतर येतोय मला वाटतं. नाही, मध्ये आलेलो एकदा, 6 महिने झाले असतील. चलो लास्ट पडाव पार करते. हे कसं उतरायचं बघा. व्हिडिओमध्ये वाटत नसेल पण थोडं डेंजर आहे. चला भोलेनाथच्या दरबारी आता पोचतोय. केव्ज, बाहेर आहे हनुमानाचं मंदिर आणि ही घोराडेश्वरची एंट्री. मित्रांनो, हे आहे प्रति शिर्डी. तर मित्रांनो, फायनली आमचं खूप मस्त दर्शन झालेलं आहे. आज खूप कमी गर्दी होती आणि त्यामुळे आम्हाला चांगला दर्शन भेटलं. तर बोला हर हर महादेव. कसा वाटला तुम्हाला ट्रेक मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, पीस, दसरदानिया. बाय बोल. बाय. क्या मस्त फुल आहे. कारवीचे गरबा. एवढा मस्त ट्रेक केल्यानंतर मोर्याची मिसळ खाणं तर मॅन्डेटरी आहे. तर ही बघा आमची मिसळ, पुणेरी मिसळ, ही गावरान मिसळ. अनलिमिटेड फन, अनलिमिटेड आणि ताकही घेतलेला आहे. तर मिसळ संपवतो, मग आपण व्हिडिओ एंड करू.